जवळजवळ 40 वर्ष त्या माणसाने काम केलं. तुम्ही मित्रांनो एवढे वर्ष काम करताय, आणि एकच साईडला जेवढे तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, जे जुने कस्टमर आहेत, त्यांच्याशी पुन्हा रिकनेक्ट व्हा. यू विल नॉट बिलीव्ह फ्रेंड्स, त्या रिकनेक्टमुळे त्या माणसाचं ते फर्स्ट करोडपती झाले ब्रँडचे. आणि ॲट द एंड ऑफ द इयर 31 मार्चला आमच्या ब्रँडमध्ये डबल करोडपती राजूभाई दवे झाला होता. फर्स्ट एमडी राजूभाई दवे झाले होते. हे तुम्हाला सांगायचं निमित्त कारण एवढंच आहे की ठरवलं तर काही होऊ शकतं मित्रांनो, फक्त ते तुम्ही ठरवलं पाहिजे. बाकी राजे सण कितीच ओरडला बेमी देठापासून का ओटीस आहे, ते तुम्ही ठरवलं तरच काही होऊ शकतं, काही पण होऊ शकतं इथे. आणि इथे काही होऊ शकतं त्याचं उदाहरण इथं भरपूर आहे. ते देशपांडे, पल्लवी देशपांडे, योगागिरी पल्लवी मॅडमचा भाऊ माझ्या शेजारी राहतो पुण्यामध्ये, देवा झिंजाळ. ह्या लोकांनी एवढं मनावर घेतलं आणि लिटरली एका वर्षाच्या आतमध्ये 125 पॉलिसी ह्या दाम्पत्याने केल्या. काय तर झालं पाहिजे मित्रांनो, हे ह्याच्याकरता आहेत की आपल्याकरता आदर्श तुमच्याकरता जुने आहेतच, नो डाऊट. पण तुम्ही आमच्याकरता एक्झाम्पलच आहात. जर मनापासून ठरवलं ना तर मग एजन्सी घेतली आणि वर्षभर आपलं 10-20 पॉलिसी कष्टाला जेमते होतं. साठे किती लागतं तो एजन्सी वाचवायला? 12. मग 3, 13, 9, 12. उद्याची तारीख नेमकी 13 झाली आणि आज 12. मला खरं आजच जॉईन व्हायचं होतं, पण उद्या योगायोगाने एकादशी आहे. आणि माझा जन्म मित्रांनो आषाढी एकादशीचा आहे. माझा जन्म आषाढी एकादशीला दुपारी 3:40 झालेला आहे. उद्या 3:40 म्हणतात. आणि योगायोगाने रंगही तोच आला नेमका. रंगही तोच आला. हा, माझी बायको गोरी बरं का पण. हा, म्हणजे मला त्याचा उल्लेख करावा नक्कीच वाटेल की तुम्ही एनर्जी म्हणता थोडीफार, तर ती जर असती तर तिला नक्कीच बरं वाटलं असतं की तो एनर्जीचा स्त्रोत तिकडे होता बरं का थोडाफार. कारण त्यांनी पाहिलं, जे लोकांनी तिला पाहिले तर तुम्ही लक्षात द्या तुमच्या तिकडून बऱ्यापैकी मला मोटिवेशन मिळत असतात. तुम्हाला काही चुकीच सांगतो का, ती नसताना मी तारीफ करतो लक्षात ठेवा, असताना करणं वेगळी. तर बरोबर एक असं आपल्या कौटुंबिक लाईफ पार्टनर मिळण्यास फार नशिबाच्याच गोष्टी आहे. आणि मी तर फार लकी आहे की जिथे इथं जाईल तर तिथं मला तुमच्यासारखी अशी लोकं भेटतात की मला खरोखर काहीच कमी पडत नाही. आणि तुम्ही म्हणता की साहेब होते, मी अजिबात स्वतःला काहीच क्रेडिट घेतलेलं नाही आहे. काही लोक घेतात क्रेडिट, मी केलं. मला अजिबात सवय नाही आहे. कारण करता तुम्हीच आहात, बरोबर सांगतो. आणि फक्त आपलं जर जमलं तर दिशा दाखवण्याचं काम करतो. दिशा तुम्हालाही माहिती असते, पण ते कधी थोडं जरा झोपलेला असतो थोडासा, तर थोडंसं जरा पुश करणं आवश्यक असं तेवढंच काम करत असतो. मी थोड्या पार्टनरविषयी बोलला, भरपूर काही इतक्या आठवणी आहेत 2 वर्षामधल्या. आणि योगायोगाने नेमकी त्या रूमही मला अशा ठिकाणी मिळाली की संजय भगत त्यांच्या घरी मी राहतो. त्यांचे एवढे नातेवाईक किंवा मित्रमंडळ आहेत, त्यांनी जत्रा बित्रा ह्या बऱ्याच ठिकाणी केल्यामुळे इतक्या गावात माझ्या ओळखी लागल्या. तेव्हा शेजारसाहेब कधीच म्हटले, इव्हन पांगुलीसह इतकी लोक मला ओळखतात, किंवा कोण मुंगसे मामा, तिकडे बरेच गाव आहेत, बरेच गावातले बरेच लोक ओळखतात. त्याचं कारण ते आहे अर्थात आपलाही बोलका स्वभाव आहे आणि मला बोलायला आवडतं. मी किती जरी खडूस ऑफिसर असला नाही किती जरी खडूस ऑफिसर असला तरी मला देवाच्या कृपेने एक आहे की बरोबर मी गोड बोलून त्याकडून काम करून घेणार. कारण आमचा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणायचा दिलीप रावळ की साहेब तुम्ही जबरदस्त मंत्र अवलंबला या ब्रँचमध्ये गोड बोलून. ते त्याच्यावरच सगळे कार्यक्रम मित्रांनो, आपल्याला जेवढे सक्सेसफुल माणसं आहेत ना, मग ते आपल्या डिव्हिजनचा BL जोशी असो डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याच्यावर मी एक वाक्य ऐकलं होतं की राजेश जेव्हा ऑफिसला यायचं ना त्यावेळेस डोक्यावर बर्फाचा गळा आणि तोंडात साखरेचा खडा ठेवायचा, अशी कामं होतात. आणि खरोखर तू इतकं कामं करून घ्यायचं आमच्या लोकांकडून आणि आपण एक गोड बोललं की बरोबर काम होतात. तर मित्रांनो एकच सांगेन की या पार्टनर बेंचमध्ये तुमच्या सर्वांचा फार सिंहाचा वाटा आहे मित्रांनो. मी इथं फक्त नाममात्र होतो, कारण अशा पोस्टिंग ह्याच्या होत राहतात. प्रमोशन झाल्याचा खरोखर मला आनंद जेवढा अजिबात झाला नाही तेवढं दुःख मला या पार्टनर सोडताना होतं मित्रांनो. आणि मार्केटिंग अँगलने किंवा डायलॉगबाजी म्हणून खरोखर सांगत नाही. म्हणजे मला बायको जी म्हटली होती ती खरोखर तिचं वाक्य आठवलं की मी खरोखर झक मारली आणि इंटरव्ह्यूला गेलो.
इंटरव्ह्यूला गेलो नसतो तर अजून सुखात 1 वर्ष राहिलो असतो. परंतु काही वरिष्ठ लोक असतात, जसं आमचे नाना मला म्हटलं, साहेब जास्त वाईट वाटून घेऊ नका, कारण 1 वर्षानंतर तुम्हाला इथे ठेवलंच दिसतं, त्या 3 वर्षापेक्षा कोणालाही ठेवतच नाही एका ठिकाणी. तेव्हा मित्रांनो, 2 वर्षात आपण 3 वर्षापेक्षाही जास्त मला प्रेम दिलेलं आहे. आपण नक्कीच भेटत राहू, असंच प्रेम राहू द्या. आणि कामाविषयी सांगायचं म्हटलं तर काम मात्र दणकावून करा मित्रांनो, कारण आपल्या कामाची पावती हीच आपली ओळख आहे मित्रांनो. राजेश सणसचा कोणी काका मामा नाना LICमध्ये नाही आहे. राजेश सणस हीच फक्त ओळख आहे. आणि अख्ख्या वेस्टर्न झोनमध्ये माझ्या आडनावाचा फक्त एकच माणूस आहे, राजेश महादेव सणस, दुसरा कोणीच नाही आहे. म्हणजे बघा सणस लोक किती कामं करतात, ते असतात नोकऱ्या फुकऱ्या कोणी करत नाही अजिबात. हे बिल्डर लॉबी व्यावसायिक लोक आहेत मित्रांनो. आपण आलो कर्मयोगाने, कारण माझे वडीलही नोकरी करत होते. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. का सर साहेब काय राहिले का? मला काय पॉईंट घेऊन इथे बोलायला हे काय राहिलं असेल चुकून कामाच्या गडबडीमध्ये, मला वाटतं की शक्यतो कोणाचं मन दुखवलं असेल. पण जर दुखवलं असेल तर वेगळा अर्थ काढू नका, कारण मी शक्यतो इथे काही ठेवत नाही. हां, पण मी माझं दुःख चेहऱ्यावर तुम्हाला दिसत नसेल कदाचित. मी मगाशी म्हटलो तर नेहमी आपला हसतमुख राहायचा प्रयत्न करा, खुश राहायचा प्रयत्न करा. समोरच्याला फार चांगलं वाटतं. आता मरगळ्याला असा चेहरा घेऊन तर तुम्ही पुण्याने गेला तर कसं वाटेल? असा टवटवीत असा गोबऱ्या घालाचा गौरव पडता चेहरा असल्यानंतर लाखाची काय 2 लाखाची पॉलिसी काढलो कोणी पण. त्यांची प्रचंड कमानी मित्रांनो, जीवन उत्सव आहे आपल्यावरती. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या 3 डेव्हलपमेंट ऑफिसर CLN याच्या टेनरमध्ये ही टीम या ब्रँडने नक्कीच उत्सव सेलिब्रेट करेल. आणि मला त्याची बातमी इथं ऐकायला येईल. आणि एवढंही सांगतो की मी मावळत राहिलो असल्यामुळे पाठीमागून वार करणं आम्हाला काही जमलं नाही. आणि मी करणार नाही हेही सांगतो. 954ला जर बीट करत असेल तर पार्लमेंट ब्रँच उठलीच पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांनी काम केलंच पाहिजे. नाहीतर 954 100% तुमच्या पुढे जाणार. आणि एवढं बोलून म्हणजे तो संपवतो. थँक्यू सो मच.